चांगले फटकेबाजी करत आहेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या धावांची गरज होती त्या धावाधाव बळगावरती पाहायला मिळत आहेत. कारण 4 बॉलमध्ये कुठेतरी 10 धावा कुठल्या गेल्यात फलंदाजी गरज असताना मनोजच्या बॅटमधून. जरी टॉस हरलाय मात्र कामगिरी चांगली केली. मिडॉन क्षेत्रामध्ये गडी बांधण्याची शक्यता आहे आणि फलंदाज कल्पेश याला इथे परतावं लागतंय. विकेट गमावली पहिला आदरा. टीम काळीकम आता वडगर या संघाला पाहायला मिळतोय. धावा चांगलं येत होतं, सर्व काही चांगलं होतं, मात्र कुठेतरी एक धाव घेण्याचा जो मोह होता तो धोकादायक ठरलाय आणि अगदी धावचीच्या रूपाने गडी इथे बाद होतोय. क्रमांक 3 वरती कृष्णा या फलंदाजाला पाठवले गेले. पास झाला तो कल्पेश. कुठेतरी आपण जर पाहिला तर एक धाव घेण्याच्या मोहामध्ये तो फलंदाज धावचीच्या रूपाने ते बाद झालाय. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत अगदी 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. मिड ऑफ रिजन मध्ये सुंदर झेल. अजून एक विकेट. मनोज बॅक टू द पॅव्हिलियन. नेक्स्ट मॅच साठी यशवंत स्मृती राणाळ आणि आईदेवी वडुनवगर दोन्ही टीम कॅप्टन आपण लक्षात घ्या. टॉस साठी यायचे. पहिल्या इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. तर टीम मीटिंग घेण्यास अलाउड नसेल मित्रांनो, कारण आज आपल्याला 9 संघ इथे आज पूर्ण खेळवायचे. पहिला षटक संपलाय. संघाची धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळेल. तुमच्यावर सगळा फक्त अंपायर साठीच. थांबवू का जरा 2 मिनिटं? हो चालेल. बॉलर कोण आहे मित्र? सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस आपण पाहतोय. पहिला बॉल इथे डॉट केला गेलाय. गोलंदाजाच्या मार्गावर योगेन या गोलंदाजाला आपण बघतोय. 10 रन झाले. पहिली ओव्हर संपले. दुसऱ्या ओव्हर मधले 1 बॉल झाले. 10 रन झाले. अंपायर 2 मिनिटं फक्त थांबा. अंपायर पहिली ओव्हर एंड कर. 10 रन कर. आणि आता दुसऱ्या ओव्हर मधला पहिला बॉल गेलाय. आणि बॉलरचं नाव आता सेकंड ओव्हर मध्ये बॉलरचं नाव योगेन पाटील. योगेन सेकंड ओव्हर योगेन टाक. 2 बॅट्समन आउट झाले. विकेट 2 गेल्या. मनोज आणि कल्पेश आउट झालाय. आता 2 जण बॅट्समन आहेत. ते कोण आहे? कृष्णा आणि संजय. संजोग आणि कृष्णा टाक. 2 विकेट टाक. अजून पण नाव नाही आलंय. संजोग आलाय. कृष्णा टाक. संजोग आणि कृष्णा टाक.
सेकंड ओव्हर मधला पहिला बॉल झालाय, डॉट आहे, पहिला बॉल डॉट झाला. हा काय राहिलं बॉलरच्या याच्यावर नाही चालेल, ये लिहिलं लवकर नाही. आता सफल पहिली मॅच. बॉलरच्या याच्यावर लिहिलं नाही. चला मॅच ऑन करा. सलामीची जे 2 फलंदाज झाले होते ते मात्र डगआउट मध्ये परतले गेलेत. एका साईडला आपण पाहिला तर संजोग आहे, तर दुसऱ्या साईडला कृष्णा या फलंदाजाला आपण पाहतोय. कृष्णा आपण पाहतोय स्ट्राईक एंडला फलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे. सेकंड ओव्हर मधील सेकंड बॉल एच लागली गेले, संधी निर्माण केली गेले, अजून एक झेल, फलंदाज वाद होतोय. नकोचे मत तिसरा गडी डग आउट मध्ये परततोय लागले तर टीम कालिका माता वडघर या संघाचा. हा हा घे. कृष्णा त्याला सांग कॅमेरा बंद कर, नाही ते त्याला सांग बोलू इथं. त्याला सांगितलं इथे कॅमेरा लावून उद्याला तिथे लावणार कॅमेरा तिथे तिथं क्लोजअप साठी. हा सेकंड ओव्हर मधले 2 बॉल आपण बघतोय. अप्रतिम गोलंदाजी योगेंद्र या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. योगेन कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल, पहिल्या 2 बॉल मध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानामध्ये जिग्नेश या फलंदाजाला आपण बघतोय. जिग्नेश स्ट्राईकला नेक्स्ट बॉल यावेळी चेंडू अजून एक चांगला पाहायला मिळतो. अप्रतिम गोलंदाजी अजूनपर्यंत, कारण 3 बॉल डॉट आहेत आणि त्यामध्ये एक विकेट आपल्याला पाहायला मिळते. सुरुवात चांगली होणं गरजेचं आहे आणि ती सुरुवात आता मात्र पहिल्या ओव्हरमध्ये कालिका माता वडगर या संघाने केली होती, कारण 10 धावा आल्या होत्या त्या ओव्हरमध्ये. मात्र थोडासा चुकीचा तो निर्णय 1 धाव घेण्याचा आणि त्यानंतर पूर्णपणे कालिका माता वडगर हा संघ इथे बॅकफूटवरती येतोय. कारण धावसंख्या जर आपण पाहिला तर फक्त आणि फक्त 10 धावा आहे. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय, क्षेत्ररक्षक आहेत, अगदी झेल पकडण्याचा प्रयत्न केला गेला होता. शेवटच्या क्षणामध्ये हा झेल सुटलाय आणि जीवनदान या फलंदाजाला दिलाय. काऊ कॉर्नर क्षेत्र आपण बघतोय आणि त्या काऊ कॉर्नर रिझन मध्ये एक सोपा झेल होता. क्रिकेटमध्ये तुम्ही जीवनदान देणं खूप गरजेचं वाईट आहे, कारण तुम्ही जेवढे जीवनदान द्याल तेवढे फलंदाज आक्रमक होत आहेत. आम्ही भरपूर वेळा पाहिलंय की एखाद्या फलंदाजाला जीवनदान भेटलं की त्यानंतर मोठमोठे फटके त्या फलंदाजाच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. मात्र इथे या फलंदाजाला जीवनदान दिलंय, पाहायचं कशा प्रकारे बॅटिंग करेल. यावेळी फटका अगदी चेंडू खराब होता, लाईन अगदी पाठवले त्याला स्क्वेअर लेग रिझन मध्ये. अप्रतिम फटका, चौकार. चौकाराने धावपळ पुढे सरकला गेलाय. संघाची धावसंख्या 3 गडी बाद 16 धावा धावपळावरती लागल्या गेल्यात. 5 ओव्हरची मॅच आहे. 3 विकेट आपण जर पाहिला तर 1.5 ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि 16 धावा अजूनपर्यंत या धावपळावरती लागल्या गेल्यात. चांगली सुरुवात केली गेली. यावेळी हेलिकॉप्टर उडवलाय, लँड केलंय, चेंडू होईल लॉंग ऑन रिझनच्या बाहेर. अजून एक खूबसूरत चौकार. चौकाराने 2 षटकांचा हा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती 20 पाहायला मिळते. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 20 धावा पाहायला मिळत आहेत. 2 षटकांमध्ये पॉवर प्लेचे जे षटक होते 10च्या सरासरीने कालिका माता वडगर हा संघ इथे बॅटिंग करतोय. जरा घाई करा प्लीज मित्रांनो, कारण वेळ आपल्याकडे खूप कमी आहे आणि सामने आपल्याकडे जास्त आहेत. त्यामुळे वेळेवरती सर्व संघाने इथे लक्ष द्यायचंय.
कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये 20 धावा आहेत. 3 गडी इथे बाद झालेत. बॉलर कुठेतरी आपण पाहिला तर रोहित येतोय ज्याने पहिला ओव्हर हाताळला होता. तो गोलंदाज सेकंड ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरमध्ये त्याने 10 धावा खर्च केल्या होत्या. बरोबर आहे लाईव्ह बरोबर शिवला दिसते त्याला शेअर त्यावेळी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका खेळला होता चांगला, मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. कुठेतरी विकेट मिळवण्याचा प्रयत्न रोहित याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला, मात्र स्टंपवरती लागला नाही. आणि त्याचं कारण ओव्हर थ्रोमध्ये 1 धाव 2 धावा या चेंडूवरती पाहायला मिळतील. 1 धाव ही आपल्याला पाहायला मिळते. 1 धावेने धावफलक 21-21 ही आकड्यावरती पाहायला मिळते. प्रथम तर बॅटिंग करतो कारण टॉस हरला होता कालिका माता वडगर हा संघ, आणि त्यानंतर कुठेतरी ती बॅटिंग, आणि त्या बॅटिंगमध्ये थोडासा संघर्ष केला होता. कारण सेकंड ओव्हरमध्ये इथे जर आपण पाहिला तर तो एक षटक चांगला पाहायला मिळाला होता. प्रयत्न चांगले केले होते यष्टीरक्षकाने झेल घेण्याचा, मात्र कुठेतरी तो झेल सुटला गेला आणि 1 धाव इथे पूर्ण केली गेली. चांगली गोलंदाजी अजूनपर्यंत बंटी 11 बरोडी या संघाकडून. डावखुरा फलंदाज आहे, पाहिजे कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल. यावेळी पुन्हा एकदा चेंडू खेळलाय. अगदी आपण पाहिला तर कॉर्नर रिझन मध्ये शतरक्षक आहेत, सिंगल पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. धावा इथे मिळाल्या गेल्यात आणि धावेने धावफलक पुढे सरकत असताना 23 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 23 रन्स. दोन धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. यावेळी 24 रन्स धावफलक पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात पंच इथे आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. करा बॉल 25, लॉस ऑफ 3 विकेट्स असं धावफलक पाहायला मिळते. आजच्या दिवसातील हा पहिला मॅच आहे आणि ज्यामध्ये आपण पाहिला तर बरोडी संघ टॉस जिंकला होता. यावेळी फटका सहज खेळलाय, सरळ जाईल मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर. बिग हिट, षटकार. षटकाराने धावफलक अगदी वेगाने वाढला गेला. 31 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये या मैदानामध्ये धावा होणं गरजेचं होतं आणि त्यासाठी फलंदाज जर आपण पाहिला तर संजोग याच्या बॅट मधून तो षटकार आपल्याला पाहायला मिळालाय आणि अगदी धावफलक 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. अंतिम बॉल या ओव्हर मधील. चांगली गोलंदाज रोहित याने केली होती, मात्र हा खराब बॉल आणि त्यावरती अगदी ताकदवर फटका पाहायला मिळालाय. यावेळी पुन्हा एकदा आपण पाहतोय आउटसाइड द ऑफ स्टंप, अंपायर डिसिजन इज अ वाईड बॉल. अवांतर धावेने धावफलक पुढे सरकला गेलाय. 32 धावा पाहायला मिळत आहेत. प्रथम ते बॅटिंग करतोय कारण टॉस हरला होता कालिका माता वडगर या संघाने आणि त्यानंतर आपण पाहिला तर कुठेतरी बॅटिंग करत असताना पहिल्या ओव्हर मध्ये सुरुवात चांगली होती. सेकंड ओव्हर मध्ये थोडासा दबाव होता. यावेळी पुन्हा एकदा सुटला गेलाय. शिवबंधना अजून एक मिळाला गेलाय. डॉट बॉल त्याच्या माध्यमातून हाताळला जातोय गोलंदाज रोहित. अंतिम बॉल असेल या ओव्हर मधील.
32 तिसरं षटक मार्गस्थ आहे. यावेळी अजून एका चांगला फटका केला गॅप मध्ये चेंडू जाईल अगदी गोळीच्या वेगाने फरार चौकार. फटका चांगला सजवला गेला होता. अगदी बॅट काढून त्या चेंडूला थ्रो गेला होता. काटपडीच्या सहाय्याने चेंडू अगदी गोळीच्या वेगाने फरार झाला. 36 धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर पाहायला मिळत आहेत. सुरुवात चांगली गेली होती आणि त्यानंतर या तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजावरती मार पडला गेला. अगदी आपण पाहिलं तर 36 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. टीम मीटिंग अलाउड नसेल मित्रांनो तुम्हाला. नेक्स्ट मॅच साठी दोन्ही कॅप्टनना मी आमंत्रित करतो. यशवंत स्मृती राहणार आणि आई देवी वडीनवगर दोन्ही कॅप्टन आपण टाउन्स साठी टाउन्स बॉक्स मध्ये यायचे. कोण जाणार असेल त्यांची भेटेल पण दादा तिकडे कोण असेल तर भेटेल बघ बोर्ड आहे तिकडे. स्कोर बुक आणली दादा 3 षटकांचा खेळ संपला. 36 धावफलकावरती लागल्या गेल्यात. संघर्ष केला जातोय. आता मात्र या ओव्हर मध्ये कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. गोलंदाजी मार्गवर यावेळी पहिला बॉल चांगल्या रीतीने हाताळलाय. बंटी येतोय गोलंदाजी करण्यासाठी. क्रमांक 4चा षटक आपण बघतोय. 4थ्या षटकामध्ये बंटी या गोलंदाजाला बोलवले गेले ज्याच्या नावाने आपण पाहतोय बंटी 11 आज संघ खेळतोय. तो ते बंटी मात्र इथे स्टेजवरती आहेत आणि हा बंटी गोलंदाजी मार्गवर आहे. पहिले 2 डॉट बॉल पाहायला मिळत आहेत. स्लॉग ओव्हरचे षटक आहेत. या ओव्हरमध्ये धावा येणं गरजेचं आहे. तुम्हाला टार्गेट सेट करायचं आहे मित्रांनो आणि त्यासाठी या शेवटच्या 2 ओव्हरमध्ये तुम्हाला धावा घेणं गरजेचं आहे. कुठेतरी ज्या धावा रोखल्या गेल्यात 36 धावा तुम्ही 3 ओव्हरमध्ये पाहताय. मात्र यावेळी लागले चेंडू साईल शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये अप्रतिम खेळ विकेट. आउट कोण झाला. धावफलकावरती 3.3 ओव्हरचा काही संपलाय. काय गोलंदाजी हाताळले बंटी याने. या 3 बॉल मध्ये एकही धाव न खर्च करता एक गडी बाद करण्यामध्ये तो गोलंदाज सफल ठरलाय. सर पुढच्या मॅचचे वडीनवगर आणि राहणार दोन्ही संघाचे कर्णधार किंवा प्रतिनिधी जर तुम्ही आला असाल तर आयोजक रोहन तरे यांच्याशी आपण संपर्क साधा प्लीज. सन्माननीय श्री भानुदास पाटील यांना मी विनंती करतोय आपण स्टेजवरती या. यावेळी फटका जबरदस्त आहे. अगदी घुटना टेकला होता आणि त्यानंतर चेंडूला पाठवला होता मिड विकेट क्षेत्रामध्ये. 6 धावा मी पाहायला मिळतील आणि या 6 धावेने धावफलक 42 वर जाऊन पोहोचलाय. 42 रन्स. जबरदस्त सुरुवात आहे. या ओव्हर मधले 3 बॉल जर आपण पाहिला तर अगदी डॉट होते आणि त्यानंतर फलंदाज नवीन आलाय कुणाल आणि त्याच्या बॅटमधून हा षटकार आल्या पहिल्या बॉलवरती एक मोठा फटका पाहायला मिळतोय. पहिल्या 3 बॉल मध्ये बंटी याने वर्चस्व गाजवलं होतं. आता मात्र नाही कारण कुणाल आलाय आणि आल्या 2 बॉल मध्ये 2 मोठे फटके चौकार. या 4 धाव्याने धावफलक पुढे सरकला गेलाय. 46 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. काय बॅटिंग पाहायला मिळाली या 2 बॉलवरती.
कुठेतरी 3 बॉल आपण पाहिले तर डॉट होती आणि त्यानंतर शेवटच्या 2 बॉलवरती 2 मोठे फटके आणि त्या मोठ्या फटक्याने अगदी धावपळक वेगाने फ्लाय झालाय आणि जाऊन पोहोचले 46 या आकड्यावरती. सुरुवात चांगली आहे कुणाच्या माध्यमातून, कारण धावा येणं गरजेचं होतं. कुठेतरी जो ब्रेक लागला होता त्या ब्रेकला खोलण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि तो प्रयत्न केला गेलाय कुणाच्या माध्यमातून. जबरदस्त बॅटिंग रनिंग पहा ज्या प्रकारे जो वेग होता अप्रतिम पाहायला मिळाला. कॉलिंग चांगली होती आणि या 2 धावा इथे पूर्ण केल्या. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या 48 पाहायला मिळते. अंतिम आणि शेवटचं षटक आहे. 46 धावा धावपळकावरती लागला गेला. प्रथमतः बॅटिंग करतोय कारण टॉस हरला होता कालिका माता वडगर या संघाने आणि टॉस हरल्यानंतर प्रथमतः आता मी सांगतो त्याला येऊन दे तो जेले धरा. बॅटिंग करत असताना 4 ओव्हरमध्ये 24 बॉलमध्ये 48 धावा पटकावल्यात. पाराच्या सरासरीने आता मात्र बॅटिंग करतोय. अंतिम आणि शेवटचा षटक आहे. स्लॉग ओव्हरचा षटक आपण पाहतोय. हाणामारीचं षटक म्हणून या षटकाला संबोधलं जात आहे कारण या षटकामध्ये फलंदाजी करणारा संघ एक टार्गेट सेट करतोय आणि त्या टार्गेटसाठी मोठमोठे फटके या ओव्हरमध्ये आपल्याला भरपूर वेळा पाहायला मिळत आहेत आणि त्याचसाठी या षटकाला हाणामारीचं षटक म्हणून ओळखलं जाते. गोलंदाजची मार्गवर गोलंदाज आपण बघतोय गोलंदाज कोण आहे? मोहित येतोय. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब आहे. संधी मिळाली आहे फलंदाजांना. पूर्ण केल्या जातील 2 धावा इथे कारण कुणाल आणि संजोग आपण पाहतोय. संजोग याच्या मॅटमधून मोठे फटके आपण पाहिले. एक चौकार एक षटकार आपण पाहिलाय. मात्र या अंतिम ओव्हरमध्ये धावा येणं गरजेचं आहे कारण 50 धावा धाव फलकावरती इथे पूर्ण केल्यात कालिका माता वडगर या संघाने. मात्र अजूनही काही संपला नाही मित्रांनो कारण 5 बॉल तुमच्याकडे आहेत आणि 5 बॉलमध्ये 15 धावा जरी आल्या तर एक चांगलं लक्ष आपण म्हणू शकतोय. इथे झेल घेण्याचा प्रयत्न केला गेला होता. नो मॅन्स रिझल्टमध्ये चेंडू पडला गेलाय. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केला. डबलला टीबलमध्ये कन्वर्ट केला गेलाय. काय रनिंग पाहायला मिळते. जबरदस्त रनिंग आहे. कॉलिंग चांगली आहे आणि त्यानंतर या 3 धावा 3 धावांनी संघाचा धावफलक 53 पाहायला मिळतोय. शेवटच्या ओव्हरमध्ये आक्रमक खेळी करायला पाहिजे आणि त्यामध्ये प्रयत्न करतात हे दोन्ही फलंदाज संजोग आणि कुणाल. संजोगाने 2 बॉल फेस केली होती या ओव्हरमधील आणि त्या ओव्हरमध्ये त्या 2 बॉलमध्ये या फलंदाजाने 5 धावा गुटल्यात. 53 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये धावफलक पाहायला मिळतोय. अप्रतिम ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जिल्हा परिषद चषक 2026 चे भव्य दिव्य आयोजन. मोहित गोलंदाजच्या मार्गावर आपल्या ओव्हरमधील पुढील बॉल. 3rd बॉल 3रा बॉल इथे गोलंदाजच्या मार्गावर घेत असताना यावेळी दिशा चुकले कारण आउटसाइड द ऑफ स्टंप अंपायर डिसिजन इज अ वाईड बॉल. अवांतर धावसंख्येमध्ये भर मिळाली जाते. अवांतर धावेने धावफलक पुढे सरकलाय. धावफलक 54 54 धावा पाहायला मिळत आहेत. अप्रतिम सुरुवात. यावेळी पुन्हा एकदा लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत करतायत चुकी आणि क्रिकेटमध्ये चुकीला दिली जाणार नाही कुठलीही माफी. चौकार येतोय आणि या चौकाराने धावफलक 58 रन लॉस ऑफ 4 विकेट्स असं धावफलक पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं आहे मित्रांनो आणि त्यावरती तुम्हाला मॅच खेळत असताना लक्ष देणं खूप गरजेचं आहे. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जात आहे. कुठेतरी मिसफील्ड झाली आणि त्यानंतर तो चौकार आलाय. यावेळी अजून एक सजवलाय मात्र क्षेत्ररक्षक आहेत. सुंदर झेल डिपलाय आणि फलंदाजी इथे बाद होतोय. कुणाल या फलंदाजाची खेळी संपली गेली.
काय बॅटिंग केली होती या फलंदाजाने. 2 बॉलमध्ये 2 मोठे फटके खेळले होते. त्यानंतर तो फलंदाज इथे आता मात्र बाद होतोय. चला राहणार आणि वरुण अवघर दोन्ही संघाचे कर्णधार आपण आला असेल तर टॉस साठी या मित्रांनो. वेळेवरती सर्वांना जॉईन केलं जाईल कारण सूर्यास्त हा नक्कीच त्याचा वेळ होतो त्यानंतर होतो मित्रांनो. त्यामुळे सूर्यासाठी आपण थांबू शकत नाहीये किंवा आपल्यासाठी तो थांबणार नाहीये. त्यामुळे तुम्हाला विनंती असेल आपण लवकरात लवकर हजर राहा आणि लवकरात लवकर मॅच संपवण्याचा प्रयत्न करा. तो काय केलं हळला नाही की? त्याला बोलू इकडे. अंतिम 2 बॉल बाकी आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतो फलंदाजी करण्यासाठी. फलटॉस बॉल होता, चेंडूला खेळलाय, चेंडू साई अगदी काऊ कॉर्नर रिझनच्या बाहेर. अजून एक खूप सुरेख षटकार. काय फटका सजवलाय. फुल टॉस बॉल होता आणि त्या बॉलला अगदी फुल टॉस पणे मारलाय. संघाची धावसंख्या नाव फलकावरती जाऊन पोहोचले. स्कोर तर वाढव. 64 धावा. यावेळी अजून एक सुंदर खेळ बघायलाय. काय कामगिरी केली गेली या क्षेत्ररक्षकाने. आता मात्र इथे फलंदाज अजून एक बाद होईल. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. पहिला डाव इथे समाप्त झालाय आणि पहिल्या डावाच्या अखेरीस संघाची धावसंख्या 64 64 पाहायला मिळत आहेत आणि 30 बॉल मध्ये 65 धावांचं लक्ष आहे. चला राहणार आणि वडून अवघड दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी यायचं मित्रांनो. सेकंड इनिंग जशी चालू होईल तसा आवाज ऐकाल तुम्ही. याच परिसरामधील एक नामवंत समालोचक विशाल पाटील सर. काय आहे तो? Check this. Check. Check. 1, 2, 3. Check this. Shubha Sakal, good morning. Check. Hal, check, hal. Check test. Shubha Sakal. Check. चला विनंती असेल टीम राहणार आणि वरुण अवघर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं. त्याला बोलू ना कार्ड करून.
तसेच सर्वांनी प्रदीपदादा पाटील दादांचं देखील शुभ आगमन झालं. आपलंही सहर्ष हार्दिक स्वागत. थँक्यू सो मच पंढरीनाथ कडू सर. गुड मॉर्निंग. बॅट्समॅन सर्वांचं मी सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. रोहनदादा तरे आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या वतीनं जिल्हा परिषद चषक 2026 आणि आजच्या दिवसामधली पहिलीच मॅच आपण पाहत आहात. मॅच बिटवीन टीम कालिका माता वडघर आणि त्यांचा अगेन्स्ट टीम बंटी 11 भरोडी बॅटल. दोन्ही टीम्सला आपण देऊया विजयाच्या शुभेच्छा. नुकतंच पहिलं सत्र समाप्त झालं. दुसऱ्या सत्राला सुरुवात. पहिलाच बॉल फुल टॉस होता, बट तितकासा फायदा घेऊ शकले नाहीयेत बॅटर. टार्गेटचा जर आपण विचार केला तर 65चा चेज कंप्लीट करायसाठी बंटी 11 भरोडीला आणि मंचावरती बंटी आता पाटील स्वतः देखील, ज्यांच्या माध्यमातून आपण गेल्या 3 पर्वांमध्ये बंटी ट्रॉफीचं यशस्वी आयोजन देखील पाहिलं आणि दादांच्याच नावाने टीम देखील खेळत आहे. पहिलं सत्र जर आपण पाहिलं तर 64 बनवण्यात आलं होतं आणि 65 आता चेस करायचं आणि चेसेबल आहेत. ऑन साइडला फटका, बॉल थेट चालला तर काऊ फेसला, चान्स नाहीये फिल्डर्सला. बॉल निघून जायला एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा पलीकडे 4. चौकार येतोय. ऑन साइडला फटका होता आणि पॉवर प्ले सुरू आहे आणि 65च्या चेजमध्ये पॉवर प्लेचा फायदा घेणे तितकंसं महत्त्वाचं देखील राहणार. आणि त्याच प्रकारे सुरुवात दरम्यान बॅटर मोहितने केली आहे. त्याचा बॅटमधनं पहिला चौकार येतोय. कारण खरं तर मॅच जर आपण पाहिली तर 5 ओव्हरची मॅच आणि 13 रन बरोबर बनवण्याकरिता सुरुवात महत्त्वाची राहणारच. तसेच प्रदीपदादा पाटील दादांचं देखील शुभागमन झालं. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. दादांना मी विनंती करतो या आपण मंचावरती. लो फुल टॉस ड्राईव्ह केला, मिड ऑफला हलकी मिसफील्ड, बॅकअपला खेळाडू योग्य वेळेवरती पोहोचू शकणार नाहीयेत. हा बॉल देखील जाईल थेट लॉंग ऑफला. बॅक टू बॅक बॅटर मोहितचा बॅटमधनं येतात हे खणखणीत चौकार. लो फुल टॉस होता आणि खरं तर फायदा घेतला मोहित. अतिरिक्त काही नाही केलं, ड्राईव्ह केलं, मिड ऑफला हलकी मिसफील्ड झाली, त्याचा फायदा मिळतोय. आता दरम्यान एज लागली आणि विकेट मिळेल. 2 चौकार जरूर आले, बट त्यात नंतर हेमंतला मिळेल ही पहिली सफलता. पहिला झटका लागला बॅटर मोहितचा स्वर पावला टीम भरोडीला. टीम राहणार आणि टीम वडगावकर. चला या आपण टॉस साठी. दरम्यान आपण टॉस करणार आहोत. चला वडगावकरचे कॅप्टन आपण या. राहणारचे कॅप्टन आलेले आहेत. धक्का पहिला लागला आणि आता क्रमांक 3 वरती बॅटर दाखल होतोय. अमन पाटील क्रमांक 3 वरती आला. जो उल्लेखही मी केला की सुरुवात ठीकठाक आहे 65च्या चेज मध्ये. 2 चौकार दरम्यान या पहिल्या षटकामध्ये आलेले देखील आणि त्याच प्रकारे बॅटिंग देखील करायचे. कारण 65 जर चेज करायचं तर त्यासाठी मिडमध्ये एक पार्टनरशिप येणं हे महत्त्वाचं राहणार. बट आवर्जून मी कौतुक करेन ज्या प्रकारे स्पर्धेचं नियोजन आयोजन रोहनदादा तरे आणि त्यांच्या टीमने केलेलं. जबरदस्त ही स्पर्धा आणि आजचा हा उद्घाटनीय दिवस आणि उद्घाटनीय दिवसामधली पहिली बॅटल टीम बंटी 11 भरोडी आणि त्यांचा अगेन्स्ट कालिका माता वडघरी बॅटल. अजूनही काही चेंडू या ओव्हरमध्ये बाकी आहेत. फिल्डिंग मध्ये काही चेंजेस केले जातात. बघा टायमर देखील सुरू आहे, त्याकडे देखील लक्ष असू द्या. कारण विदिन 20 मिनिट्स तुम्हाला पहिली 4 षटकं टाकायची आहेत, त्यामुळे घाई करा. नेक्स्ट बॉल आता स्ट्रायकिंग एंड वरती नुकताच जो क्रमांक 3 वरती आलाय अमन पाटील आणि शफळून खेळायचं होतं. दरम्यान बॉल पॉइंटला चालला, फील्ड होतोय. या अंतिम बॉल वरती लेग बायची सिंगल आणि अजून एक चेंडू बाकी आहे, माफी असू द्या.
स्कोरकडे आता 9 वरती जाऊन पोहोचला. अजून एका चेंडूचा खेळ या ओव्हरमध्ये बाकी आहे. आपण रिक्वायर रेट विषयी देखील उल्लेख केला की 13 रन बरोबर करायचे आहेत. फर्स्ट ओव्हरमध्ये 9 आतापर्यंत आलेले आहेत आणि पॉवर प्लेचा फायदा यासाठी घेणं महत्त्वाचं होऊन जातं की त्यानंतर फील्ड रिस्ट्रिक्शन्स नाही आहेत आणि मोठे फटके खेळणं इतकंही सोपं राहणार नाही आफ्टर पॉवर प्ले. आता परत एकदा बॉल मध्ये आहे. फायनली फिल्डर डाऊन दी बॉल आणि खिनिक सफलता या ओव्हरमध्ये. धक्का आता लागला दुसरा. बॅटर आता बंटी पाटील चालले डगआउटच्या दिशेने आणि पहिल्या षटकाचा खेळही समाप्त झाला आणि पहिल्या षटकाचा अखेरता 65च्या चेजमध्ये 9 लॉस ऑफ 2 विकेट्स. टीम बंटी 11 भरवडी आणि खेळ बाकी आहे येत्या 4 ओव्हरचा आणि 4 ओव्हरमध्ये अजूनही जिंकण्याकरिता करायचे आहेत 56. वडून ओव्हरचं कॅप्टन आपल्याला विनंती आपण यायचं आणि यंदाच्या हंगामामध्ये एक जेन्युइन ऑलराऊंडर म्हणून फार चर्चेमध्ये असणारं नाव राहणार गावचे एक जबरदस्त ऑलराऊंडर समतेश नाईक यांचंही आगमन. आपले सहर्ष हार्दिक स्वागत आहे समतेश. चला फर्स्ट ओव्हरसाठी करेक्ट 5 मिनिटं लागलेले आहेत. सो रिक्वेस्ट की आता दुसऱ्या ओव्हरला सुरुवात करा. आणि खरं तर ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आज ऑल ओव्हर भरपूर सारे खेळाडू घडलेत देखील आणि लेजंड प्लेयर आहेत आणि आजही त्या नावामध्ये तेच दमखम जे काळही होतं आणि आजही आहे. आणि भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न स्पर्धेमध्ये नेहमीच प्रत्येकी स्पर्धेकडे ज्यांची बारीकाईने नजर असते आणि खरं तर जेव्हाही ते भेटतात 2 गोष्टी आम्हाला नेहमी चांगल्या सांगत असतात. असे आपले सर्वांचे लाडके दिनेश दादा चौघुले दादांचं देखील आगमन. आपले सहर्ष हार्दिक स्वागत. पुढील मॅच मध्ये ते देखील इनॅक्शन मध्ये असणार आहेत. फुल अँड बॉल आहे आणि डॉट बॉलने सुरुवात. दुसऱ्या षटक बॉलर संजोग डॉट बॉलने तो सुरुवात करतोय आणि एक डॉट बॉल आता दबाव वाढवतोय कारण समीकरण राखले. चेंडू शिल्लक येते 23 आणि 23 मध्ये जिंकण्याकरिता अजूनही 56 करायचं. दबाव आता बॅटर्स वरती. मोठे फटके हवेत. नेक्स्ट बॉल. आता फुल अँड बॉल ड्राईव्ह केला. बॉल आता लॉंग ऑफला चालला. फिल्डर आहे तिथे उपस्थित. बॉल फील्ड केला जातो तोपर्यंत कंप्लीट केली जाईल. सिंगल आणि सिंगलचा साख्याने स्कोर कार्ड आता पुढे जातो. 10 ऑन द बोर्ड. दादाबाद स्कोर कार्ड वरती. समीकरण आता राखले. चेंडू शिल्लक आहे ते येते 22 आणि 22 मध्ये जिंकण्याकरता अजूनही स्टील 55 करायचे आहेत. पण खरं तर या वेळेला आता पार्टनरशिप तर हवी आहे पण त्यासोबत मोठे फटकेही हवेत. कारण दुसऱ्या सत्रामध्ये जेव्हाही आपण बॅटिंग करतो एक गोष्ट प्रामुख्याने महत्वाची राहते की तुमच्या समोर टार्गेट असतो आणि टार्गेट ज्या प्रकारे आहे त्या प्रकारे तुम्हाला बॅटिंग करावी लागते आणि सध्याची परिस्थिती पाहता मोठे फटके हवेत. हा बॉल सोडून दिला. पडल्यानंतर अतिरिक्त फिरलाय देखील. दिशा खराब. अतिरिक्त रन निर्माण मिळेल आणि एक्स्ट्राचा साख्याने टीम टोटल आता 11 वरती. 11 ऑन द बोर्ड. नेक्स्ट बॉल. बॅक ऑफ लेंथ हुकचा फटका. बॉल आता चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. झाले मिसफिल्ड आणि मिसफिल्डच्या जोरावरती बॉलही निघून जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. 4 असेच फटके हवेत कारण हा चेस कम्प्लीट करण्याकरिता मोठे फटके खेळणे महत्वाचं राहणार आहे. आता स्कोर कार्ड पुढे जातो. 15 धावा स्कोर कार्ड वरती. 15 ऑन द बोर्ड. मागील बॉल वरती जर आपण पाहिलं तर खरं तर बॉल फील्ड व्हायला हवा होता बट मिस्टेक तिथे झाली आणि त्याचमुळे रन्स इथे मिळतात. नेक्स्ट बॉल. आता क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचं कॉन्टॅक्ट दरम्यान तिथे आलं नाहीये. डॉट बॉल दरम्यान येतो. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न झाला. आणखीन एक निर्धाव चेंडू या ओव्हरमध्ये आणि ते मी सांगितलं ना की एक डॉट बॉल
अडचणी वाढवणार आहे टीम बंटी 11 बरोडीसाठी. कारण ग्रामीण क्रिकेट म्हटलं तर प्रत्येक मॅच नॉकआउट, अँड नॉकआउट मॅच म्हणजे तुमच्याकडे पर्याय नाहीये. आता ऑन साईडला उडवला फटका, डीप मिड विकेट येतात, पायाने बॉल स्टॉप केला. आता अखेरचा बॉल फील्ड होतोय, थ्रो येईल तोपर्यंत जर आपण पाहिलं कंप्लीट केली जाईल सिंगलच्या साख्याने. स्कोर कार्ड आता पुढे जातो, स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 16 ऑन द बोर्ड आणि रिक्वायर रेट आता 16 वरती जाऊन पोहोचला. कारण गाडी अडकली आहे. कारण बिगिन फ्रॉम द फर्स्ट बॉल जर आपण कॅल्क्युलेट केलं तर आस्किंग रन रेट 13चा होता आणि तोच रन रेट आता 16 वरती जाऊन पोहोचला. त्याचमुळे कुठेतरी आता मोठे फटके सातत्याने येणं आता महत्वाचे झालंय. ओ द विकेट फार सफल झालाय. हुक करायचं होतं बट बॅट आणि बॉलचं कॉन्टॅक्ट नाहीये. खेळ समाप्त झाला 2 षटकांचा आणि 65च्या चेज मध्ये 2 षटकांचा अखेरता टीम बंटी 11 भरवडी 16 वरती 2 धक्के खेळ बाकी आहे 18 चेंडूंचा आणि 18 मध्ये अजूनही जिंकण्याकरिता करायचा आहेत रन्स. 49 धाव्यांची आणखीन आवश्यकता. 18 मध्ये 49 आणखीन करायचं आहेत. करेक्ट 10 मिनिटांमध्ये 2 षटक समाप्त झालेले आहेत. आपण तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकामध्ये बॉलर तयार होतोय. हेमंत पाटील तयार होतो. पगले षटक देखील हेमंतनेच टाकलं होतं आणि ते पगले षटक फार चांगलं होतं कारण त्या ओव्हरमध्ये 9 धावा आणि 2 विकेटही हेमंतने काढले होते आणि त्याचमुळे कुठेतरी या थर्ड ओव्हरसाठी देखील त्याच्यावरतीच विश्वास दाखवण्यात आला. 18 मध्ये 49. आता देखील टॉप एज बॉल दरम्यान आता शॉर्ट थर्डचे फिल्डर येतात. बॉल फुल केला जातो. दिनेश दादा चौगुले नुकताच मी उल्लेख केला की एक काळही गाजवलाय आणि आजही या खांद्यांमध्ये इतका दमखम आहे की मैदान ते आजही गाजवतात आणि पुढील सामन्यामध्ये इनॅक्शन मध्ये देखील असतील. कारण मी उल्लेखही केला की हा चेहरा असा आहे ना जो कधी स्वतःसाठी नाही खेळला. या चेहऱ्याने अनेक खेळाडू घडवलेत देखील आणि आजही वडोदराच्या युवा टीमला घेऊन भरपूर चांगलं कार्य ते करत आहेत. हुकचा फटका आलाय, कनेक्शन तितकंच चांगलं नाहीये. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर कॅच पकडली जाईल, धक्का लागलाय. हा तिसरा. इन ॲट नंबर 5 बॅटर आता दाखल झाला साहिल पाटील. हेमंतने फार इम्प्रेस केलं. 3 विकेट त्याने काढलेत. फुल लेंथ बॉल होता, समोरच्या दिशेने फटका, लॉंग ऑफला फिल्डर येतात. बॉल फुल केला जातो आणि दरम्यान कंप्लीट केली जाईल सिंगल. बट कुठेतरी परिस्थिती ज्या प्रकारे आहे मी उल्लेखही केला की मोठे फटके हवेत आणि आता इक्वेशनचा जर आपण विचार केला चेंडू राखले आता येते 15 आणि 15 मध्ये करायचं 47 धावा. कारण पॉवर प्लेचा फायदा घेणे महत्वाचं होतं पण ते नाही झालं आणि त्याचमुळे आता बॅकफूट वरती टीम बंटी 11. नेक्स्ट बॉल आता फार सफल झाला यावेळेस बॅटर योगेंद्र. बट बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्टच झाला नाहीये. आणखीन एक डॉट बॉल आणि सध्याची परिस्थिती पाहता आपण हेच म्हणूया की या सामन्यामध्ये कालिका माता वडगर टीम फार पुढे. कारण समीकरण देखील तितकंच अवघड झालंय. 14 चेंडू राखले त्यांनी 14 मध्ये 47 धावा करायच्यात. मोठे फटके आता सातत्याने हवेत, अदरवाईज अवघड आहे की बंटी 11 भरवडीसाठी. पण अजूनही स्टील चेजेबल आहेत. मोठे फटके आले तर अजूनही काम बनेल. फुल टॉस
फिल्डर डीप मिड विकेटला येत आहेत बट कॅच झाली ड्रॉप. आणि या क्रीडांगणाची सर्वात डीप बाउंड्री लाईन ती आहे डीप मिड विकेट आणि तिला क्लिअर करण्याकरिता एक बॅटर म्हणून तुम्हाला प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट फटका तर खेळायचा पण त्या फटक्या मागे ताकदही हवी. आणि आताही कम्प्लीट केली जाईल सिंगल. आता 13 चेंडू राखले 13 मध्ये करायचं 46 धावा. आता रिक्वायर रेट आता 20 पेक्षा देखील जास्त झाला. शेवटचा बॉल असेल या ओव्हर मधला आणि हेमंत पाटीलचा हा 2 ओव्हरचा स्पेल जबरदस्त राखला. प्लॅन मिस येतो डॉट आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 3 ओव्हर्स आणि 3 ओव्हरचा खेळता 65च्या चेज मध्ये 19 धावा स्कोर कार्ड वरती धक्के लागले 3. 12 चेंडू लागलेत आणि 12 मध्ये करायचं आहे 46. 12-46 समीकरण राखलं. नेट टू लगे टाका. 12 मध्ये आता 46 करायचं. खरं तर आपण उल्लेख करत होतो या स्पर्धेविषयी. जिल्हा परिषद चषक आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक रोहनदादा तरे आणि त्यांची संपूर्ण टीम. मित्रांनो पाहायला गेल्यानंतर एखादी स्पर्धा हे आयोजित करणं इतकं सोपं नसतं. कारण एखादी स्पर्धा आपल्याला पॅम्पलेट वरती सोपी वाटते की 2 दिवसाची 3 दिवसाची स्पर्धा. पण खरं तर ती स्पर्धा घडवण्याकरिता 2 ते 3 आठवड्यांची मेहनत कधी कधी महिन्याची देखील मेहनत असते. आणि ती स्पर्धा खरं जेव्हा सुरू होते ना अगदी पहिल्या दिवसापासून पहिल्या सामन्यापासून जोपर्यंत अंतिम सामना होत नाही बक्षीस समारंभ होत नाही तोपर्यंत एक आयोजक म्हणून ना चिंता असते. सातत्याने प्रत्येक गोष्टीची काळजी आपल्याला घ्यावी लागते. आणि ते कार्य या स्पर्धेच्या माध्यमातून रोहनजी तरे आणि त्यांचा संपूर्ण टीमने केलंय. चौथं षटक बॉलर ठीक. चला वडूनगर संघाचा कर्णधार आपणास विनंती असेल आपण टॉस साठी या मित्रांनो. राहणार संघाचा कर्णधार इथे उपस्थित झालाय. वडूनगर संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आपण टॉस साठी यायचंय. स्पर्धेचे आयोजक रोहन तरे सर यांच्या शुभ हस्ते प्रकाश पाटील सर यांच्या शुभ हस्ते आपण प्रकाश मीर स्पोर्ट बरोडी चे ओनर प्रकाश भगत सर आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करतोय. दोनोंच्या नंतर जुना बोल नंतर ते सांगायची गरज समजा बॉल जरा सगळा असेल तो अंपायर करेल. 17 वेळेला बॉल चेक नाही करत बरोबर मग टाइम नको. चला टॉस कोण करतोय. येस A1 जोडी असं कॉल केलंय. A1 जोडी येतोय. मान्यवर व्यक्तीला मी विनंती करेन आपण व्यासपीठवरती बसायचंय. मित्र 5 ओव्हरची मॅच आहे. टॉस तुम्ही जिंकला आहेत. मैदान तुम्ही बघता पहिले मॅच बघताय. काय निर्णय असेल. क्षेत्ररक्षण करणं. येस दोन्ही संघांना देतो शुभेच्छा आणि करतोय डायरेक्ट मॅच ऑन जिथे सज्ज आहेत आमचे साथी समालोचक विशाल. फ्री हिट फ्री हिट बॉल तो देखील येतो निर्धाव. आणि आता मी स्कोर कार्ड पोहोचवतो. टीम टोटल जर आपण पाहिली तर 20 धावा स्कोर कार्ड वरती. चेंडू राखले ती येते 11 आणि 11 मध्ये जिंकण्याकरिता अजूनही करायचं 45. फुल अँड बॉल दरम्यान बॉल अलॉंग द ग्राउंड काउ फेसला चालला फिल्डर तिथे येतात. बॉल स्टॉप केला जातो आणि तोपर्यंत कंप्लीट केली जाईल सिंगल. बट जसा जसा सामना पुढे चाललाय तसं जसं खरं तर या सामन्यावरती आपली पकड आणखीन मजबूत करताना आपल्याला वडघर टीम पाहायला मिळत आहे. कारण मोठे फटके येणं गरजेचं आहे बट मोठे फटके येत नाहीयेत. त्याचा मागचं कारण हे देखील राहिलं की बॉलर्सने फार इम्प्रेस केले. त्यामध्ये आपण संजोगचं 1 षटक हेमंत यांचे देखील 2 षटक जर आपण पाहिले त्यांनी 3 विकेटही काढले. त्यांचा स्पेल देखील लाजवाब राहिला आणि या 4th ओव्हरमध्ये आता गौरव देखील चांगली बॉलिंग करतोय.
आता परत एकदा फुल टॉस आहे. बॉल हवेमध्ये, आता फिल्डर येतात, फाईन लेगला बॉल स्टॉप केला जातो आणि तोपर्यंत कंप्लीट केली जाईल सिंगल. सिंगलच मिळेल. आणि बघा सध्या सगळीला मी ऑनफिल्ड अंपायर साठी सूचना पोहोचवतोय की साइड अँगल अवेलेबल आतासाठी नाहीये, त्यामुळे रिव्ह्यू कोणत्याही प्रकारे नसणार. ऑनफिल्ड डिसिजन जो असेल तोच फायनल असणार. आता ही बॉल पडल्यानंतर वळाला आणि लाईन देखील चांगली आहे. डॉट बॉल दरम्यान आणखीन एक. राऊंड द विकेट. एज लागली आहे, बॉल आता मागे चालला. शॉर्ट थर्डला झाली मिस्टेक आणि त्या जोरावरती मिळतील या 4. पण या 4 नाही आता फरक पडणार नाहीये, कारण स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 26 वरती. जिंकण्याकरिता अजूनही करायचं 39 धावा आणि चेंडू राखले ती येते 7. सहा मध्ये करायचं 39. माफी असू द्या, षटक समाप्त. 6-39 समीकरण. आणि वडघर टीम फर्स्ट बॅटिंग करत असताना डॉमिनेट केलं आणि त्यात नंतर बॉलिंग करत असताना स्पेशली हेमंत यांचा जो 2 ओव्हरचा स्पेल होता तो अप्रतिम होता, कारण त्यामध्येच 3 विकेटही त्यांनी काढल्या आणि त्या 3 विकेट नंतरच ऑलमोस्ट त्यांनी सुनिश्चित केलं की या मॅच मध्ये नक्कीच टीम कालिका वडघर विजयाच्या दिशेने जाणार आणि त्याच प्रकारे खेळ देखील राखला. 6 चेंडू लागले त्यांनी बॉलर तयार होतो या अंतिम ओव्हर मध्ये. बॉलर दिवेश तयार होतो. सध्या सगळीला चेतन पाटील आता परतीचा प्रवास करतात आणि सध्या सगळीला ते आता सोशल मीडियावरती नवीन कंटेंट साठी तयारी करतात, कारण टीमने आता निराश केलं या सामन्यामध्ये. फटका लाजवाबाला षटकार नक्कीच येतो, पण ते म्हटलं जातं ना की दिवा एकदा विझून गेल्यानंतर त्याच्यामध्ये तेल टाकण्याचा काही फायदा नसतो. आणि चेतन पाटील देखील आता पुढील कंटेंट साठी तयारी करण्यासाठी आता निघालेत. तुम्हाला देखील शुभेच्छा असतील चेतनजी. सिक्सर येतोय. 5 चेंडू अजूनही बाकी लागलेत, बट फक्त फॉर्मॅलिटीज. 5 षटकार जरी आले तरी सुद्धा बाजी वडघर टीमच मारणार आहे. पुढील सामन्यामध्ये यशवंत स्मृती राहणार आणि त्यांचा अगेन्स्ट आपल्याला फाईट करताना टीम वडनगर पाहायला मिळणार आहे. प्ले अँड मिस येतोय. डॉट बॉल दरम्यान येतोय. अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. आणि दरम्यान लागली एज मिळेल सफलता आणि योगेंद्रची खेळी अखेरता आता समाप्त झाली आहे. योगेंद्रच्या स्वरूपामध्ये झटका आणखीन एक. आणि बॉल हवेमध्ये आहे. कल्पेश आले आणि कल्पेशने कॅच पकडली आणि सफलता आणखीन एक मिळेल. आणि पुढील सामन्याचा टॉस देखील झालेला आहे आणि टॉस जिंकलाय. नवघरने टॉस जिंकलाय आणि प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला. बॅट्समॅन कोण आला? विकेट हॅट्रिक होईल का कंप्लीट? नाही. बॉल दरम्यान अलॉंग द ग्राउंड चालला काऊ फेसला. बॉल फुल केला जातो आणि आता फक्त चेंडू बाकी आहे. शेवटचा 1.
बॉल हवेमध्ये आहे, फिल्डर दरम्यान प्रयत्नही करत नाहीयेत आणि अशा प्रकारे हा सामना झाला समाप्त अगदी सहजरित्या. बाजी मारले या उद्घाटनीय लढतीमध्ये टीम कालिका माता स्पोर्ट्स वडघर टीम. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन टीम वडघर अँड हार्ड लक, टफ लक टीम बंटी 11 भरोडी. पुढील सामन्यामध्ये टीम वडनोगर प्रथमतः फिल्डिंग करणार आहे. सो विनंती असेल टीम वडनोगर, आपण लवकरात लवकर ग्राउंडमध्ये उतरा आणि फिल्डिंग सेट करा. आणि फिल्डिंग जशी होईल सेट, विनंती असेल टीम राहणार आपण आपली सलामीची जोडी देखील पाठवा. यशवंत स्मृती राहणार आणि त्यांचा अगेन्स्ट फाईट करताना आपला टीम वडनोगर पाहायला मिळणार आहे. आणि जेव्हा प्रत्यक्षात पुढील मॅचला होईल सुरुवात, कॉम्बॉक्स मध्ये आपण पुन्हा एकदा करूया बदल आणि आवाज आपण ऐकूया सातत्याने. ठाणे विभागाचं क्रिकेट ज्याने गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या आवाजाने गाजवलंय, नो डाऊट एक जबरदस्त समालोचक आणि गेले कित्येक वर्ष टेनिस बॉल क्रिकेटची सेवा त्यांनी त्यांच्या आवाजाने केली आहे. पुढील सामन्याला जशी होईल सुरुवात, पहिल्या सत्रासाठी पुन्हा एकदा जोडले जातील पंढरीनाथ कडू सर. धन्यवाद.